आता वळूयात 36 जिल्ह्यांच्या बातम्यांकडे, पाहूयात या बातम्या संक्षिप्त स्वरूपात। बायको म्हणाली, अहो हे काम करून द्या तर करावंच लागणार, नाहीतर माझं काही खरं नाही, त्यामुळे माझ्या पत्नीला निवडून द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं। त्यावर कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडत असेल असं भावनिक उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलंय। दुर्दैवानं सगळेच नात्यांमध्ये अडकलेत, पण मी पहिला देश, मग राज्य आणि मग पक्ष आणि मग नाती हे पाहत असल्याचं त्या म्हणाल्या। नवरदेव जानकरांनी फडणवीसांकडे मोठा हुंडा मागितला अशी टीका शहाजी बापूंनी केली होती। त्यावर उत्तम जानकर यांनी जोरदार पलटवार केलाय। शहाजी बापूंची सुपारी मुंबईत फुटली आणि हळद गुवाहाटीत लागली अशी टीका जानकर यांनी केली। बापूंचा पराभव 50 खोके नाही तर 50,000 मतांनी होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचं काम काँग्रेसनं केलंय अशा शब्दात राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसवर टीका केली। सतेज पाटील घाणेरडं राजकारण करत असाल तर कोल्हापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही असंही ते म्हणाल्यात। तुम्ही फोटो व्हायरल करू म्हणता, तसंच तुमचं देखील आमच्याकडे काय काय आहे याचा विचार करा असा इशारा क्षीरसागरांनी दिलाय। काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपनं घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळलाय। या विरोधात भाजपाच्या उमेदवार हिना गावित निवडणूक आयोगात किंवा उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत। अमरावतीमध्ये कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। ईव्हीएम बंद पडणं, मतदारांना खोळंबायला लावणं आणि मग मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणं हा षडयंत्राचा भाग आहे। अचानक संध्याकाळी मशीन चालू होतात, ज्यांना हव्या त्यांच्या झुंडी उभ्या राहतात, हे मोदीकृत भाजपाचं षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी केलाय। पवार साहेबांना या वयामध्ये सभा घ्याव्या लागतात याचं वाईट वाटतंय। त्यांनी एवढे नेते घडवले पण ते कामाचे नसल्यानं पवार साहेबांना स्वतः रणांगणात उतरावं लागत असल्याचा टोला चित्रा वाघांनी लगावलाय। पालघर लोकसभेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी पालघर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अहमदनगर लोकसभा दक्षिण मतदारसंघातून एमआयएम पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांनी अर्ज दाखल केलाय। महायुती आणि महाविकास आघाडीच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनतेला पर्याय पाहिजे असल्यानं अर्ज दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात धाराशिव शहरातल्या ख्वाजा नगरच्या प्रभाग क्रमांक 18 मधल्या नागरिकांनी लोकसभेच्या मतदानावरती बहिष्कार टाकलाय। नागरी सुविधा मिळत नसल्यानं हा बहिष्कार टाकल्याचे फलक परिसरात लावण्यात आले। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी सपत्नीक मतदान केंद्रावरती जाऊन मतदानाचा हक्क बजावलाय। प्रत्येक मतदारानं देश घडवणाऱ्या नेत्याला निवडून आणण्यासाठी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। बुलढाणा शहरातील कारंजा चौक परिसरात मतदान केंद्रावर उन्ह वाढल्यानं मतदान केंद्रावरती गर्दी कमी होऊ लागली असली तरीही मतदानात खंड पडलेला नाहीये। नागरिक वेळ मिळेल तसं मतदान करतायत। या ठिकाणी त्रिशंकू लढत होणार असून कोणत्याही उमेदवाराला विजय सोपा नाहीये असं मतदारांचं म्हणणं आहे। लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना मूर्तिजापूरमध्ये नवरदेव रवी गोंडकर यांना बोहल्यावर चढण्याआधी आपलं कर्तव्य बजावलंय। लग्न करण्याआधी त्यांना मतदान केलंय, त्यामुळे त्याचं कौतुक होत आहे। यवतमाळमध्ये भाजपकडून मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचं वाटप करून मतदानापासून वंचित ठेवलं जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाने केलाय। या प्रकरणी भरारी पथकानं छापा मारला असता भाजपची मंडळी पळून गेली, मात्र बोटाला लावली जाणारी शाई, ब्रश आणि मतदारांच्या नावाचं रजिस्टर सापडलं असून तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराची पहिली सभा राजापूरमध्ये होणार आहे। या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। कोकणातील रिफायनरी हा कळीचा मुद्दा असणाऱ्या राजापूरमध्ये सभा होत असल्यानं फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पाचोडमधील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती वाळू वाहून नेणाऱ्या ट्रक आणि रिक्षाचा अपघात झालाय। भरधाव वेगानं आलेल्या ट्रकनं प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली। या अपघातात 13 जण जखमी झालेले आहेत। अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह फरार झालेला आहे। लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा या पितापुत्रांनी यवतमाळ शहरातील तहसील चौक परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावलेला आहे। यावेळेला माजी खासदार विजय दर्डा यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं।
देशात यापुढे ईव्हीएमवरच मतदान होणार आहे। बॅलेट पेपरच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेल्या आहेत, त्यामुळे ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्यांना हा मोठा धक्का मानला जातो। ईव्हीएम बाबतच्या निर्णयाचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। विरोधकांनी ईव्हीएमला बदनाम केलं, मात्र बॅलेट लुटण्याचं त्यांचं स्वप्न धुळीला मिळालं अशा शब्दात मोदींनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला। ईव्हीएम व्हीव्हीपॅट संदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। तसंच अजित पवारांनी माझ्या विरोधात भाषण करताना माझ्या मुलीला टार्गेट करणं चुकीचं असल्याचं सुळे म्हणाले। मोदींच्या नेतृत्वातील विकासाच्या ट्रेनमध्ये सर्वांना जागा आहे, मात्र विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे। प्रत्येक जण बोलतो मी इंजिन आहे अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। पवारांच्या इंजिनमध्ये सुळेच बसू शकतात, ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्यच बसू शकतो, आम्ही मात्र सर्वांना संधी देतो असं फडणवीस म्हणाले। मोदी सरकार सर्व जाती धर्माच्या लोकांना, महिलांना, शेतकऱ्यांना पुढे घेऊन जातं असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मोदींनी 12 बलुतेदारांचा विचार करत विश्वकर्मा योजना आणली, पारंपरिक व्यवसायात आधुनिकता आणली असं म्हणत फडणवीसांनी विकास कामांचा पाढा वाचला। मविया सरकारच्या काळात फडणवीसांसह भाजपच्या 4 मोठ्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट आखल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता। या दाव्यावरती फडणवीसांनी न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिलेली आहे। शिंदे म्हणाले ते खडं असून मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला होता असं फडणवीसांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त मला अडकवण्याचा नव्हे तर भाजपा फोडण्याचा प्रयत्न झाला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय। मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्यानंतर ते गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना देखील अडकवणार होते, मात्र त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही असं देखील फडणवीसांनी सांगितलं। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दरम्यान अर्ज जाहीर दाखल करण्याआधी मिहिर कोटेचा यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं। या रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली। नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानं खळबळ उडालेली आहे। भुजबळांनी जरी निवडणुकीतून माघार घेतली तरी आता भुजबळांच्याच गोटातला उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। विशाल पाटलांनी सांगलीतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं तिरंगी लढत होते। संजय काकांनी चांगली स्वप्न पाहावीत, संजय काकांना 4 जून नंतर झोप उडेल असं म्हणत विशाल पाटलांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यावर टीका केली आहे। शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलाय। पाटील यांच्या प्रवेशानं माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाची ताकद वाढलेली आहे।